पुढची बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यातल्या पिंपळगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पाणी शिरल्याने शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, मलकापूर, बुलढाणा तालुका परिसरामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, सध्याची काय स्थिती आहे? तिथलं किती नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं? श्रेयश, गेल्या 8-15 दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती, मात्र काल बुलढाणा जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने हाहाकार माजवला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव, सराई या गावात तर मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळून अतिवृष्टी सदृश हा पाऊस झालेला आहे। अनेकांच्या घरात देखील पावसाचं पाणी शिरलं। सध्या खरीपाची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे, मात्र शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी सध्या साचलेलं असल्यामुळे संपूर्ण खरीपाचं पीक जे आहे ते नासवलं जाण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, मलकापूर त्याचबरोबर बुलढाणा तालुक्यामध्ये प्रचंड काल मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला। आता शासकीय अधिकारी या अतिवृष्टीची नोंद घेतील आणि कुठं काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं का त्याचे पंचनामे देखील करतील। मात्र सातत्यानं अशा पद्धतीने पावसाची अंदाजन किती मिलीमीटर पाऊस झाला असावा आणि जे काही शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे, कोणत्या पिकांना याचा जास्त सर्वाधिक फटका बसलाय? श्रेयश, यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेली आहे। सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या पिंपळगाव, सराईमध्ये 2 ते 2.5 इंच पाऊस झालेला आहे। तसाच तो नांदुरा तालुक्यात देखील झालेला आहे। ह्या संपूर्ण पावसाचा जर का अंदाज या ठिकाणी घेतला तर शेतीमध्ये सध्या जे शेतकऱ्यांची तूर असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल या पिकांना त्याचा मोठा फटका या ठिकाणी बसू शकतो। कारण की काही शेतकऱ्यांनी आधीच जून महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली होती, त्यांच्यासाठी हा पाऊस पोषक मानला जातो। मात्र ज्यांनी पावसाची प्रतीक्षा केली आणि पाऊस जूनच्या शेवटी आला त्या दरम्यान ज्यांनी पेरण्या केल्या त्या पिकांना मात्र मोठा याचा फटका बसणार आहे। कारण की आता सध्या सोयाबीन हे फुलोऱ्यावर आलेली आहे, त्याचबरोबर तुरीचं देखील पीक थोडंसं चांगल्या पद्धतीनं बहरलंय। मात्र तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि या संदर्भात शासनाकडून काही मदत केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रफुल्ल, धन्यवाद आपण तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।